अलिबाग प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वामध्ये सुद्धा चॅम्पियन ठरले होते नाखवा वॉटर स्पोर्ट्स संघ। त्यानंतरचा पुढचा पर्व अर्थातच सुरू झालं होतं PNP चषक स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये सुद्धा याच साखरगावने आपला दैदिप्यमान यश मिळवलं आणि त्यानंतर झालेल्या दमदार प्रीमियर लीगमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला होता तो साखरचा झेंडा खऱ्या अर्थानं फडकताना आपल्याला पाहायला मिळाला होता। आणि त्यामुळे या प्रीमियर लीगमध्ये या सगळ्या आठवणींना उजाळा देणं हे मला वाटतं परम कर्तव्य ठरतं। वळूया मैदानामध्ये, जिथे पहिला चेंडू आला, अजिंक्य बुरांडे अर्थातच गोलंदाजीसाठी मैदानामध्ये सज्ज झालेत, राऊंड विकेट गोलंदाजी करतात। त्यांना माहिती आहे या मैदानामध्ये धावा रोखणं हे काम आपल्यासाठी महत्त्वाचं असेल बॉस फायटरला। मोठा फटका यावेळेला वाईड एज लॉंग ऑनच्या सीमारेषेच्या बाहेर येणार, दे धडाका दे धक्का आणि पहिला छक्का। मधून हा पहिला षटकार पाहायला मिळाला। प्रणित गुरव यांच्याकडून पारितोषिक आले। त्यांचे सहकारी प्रणित गुरव मला कळवतात की मागच्या 3 वेळेला आम्ही फायनलमध्ये होतो, पण या वेळेला सहकारी रोहित फाळके गेलाय, तर त्याने लागोपाठ 3 षटकार लगावले तर 1500 रुपयांचं पारितोषिक असेल रोहित फाळकेसाठी प्रणित गुरवकडून। मोठा फटका यावेळेला डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीयेत, हा ही चेंडू ट्रॅव्हल होणार पण 1 बाउन्स 2 बाउन्स ऑर अदरवाइज पंचांचा इशारा येतोय 1 बाउन्स। बघा ना, याच आक्षीच्या समुद्र किनाऱ्यावरती आपण ज्याला म्हणायचो ना की फलाट घेऊन खेळायचो आपण एकेकाळी मैदानामध्ये, आज सर्वोत्तम अशा बॅट्स आपल्या हातामध्ये आल्यात। रोहित फाळके त्याच्या नावाला साजेशी कामगिरी मैदानामध्ये साकारतोय। 1 चौकार 1 षटकार आपल्या खेळीमधून तो रोहित हे कशा प्रकारचं नाव आहे ते मैदानामध्ये दाखवून देतोय। हाही चेंडू कव्हर्समधून तडीपार सीमारेषा पार चौकार। मास्टर अजिंक्यचा हा चेंडू आपण पाहिला ना तर ऑफस्टम्पच्या बाहेर होता, जाणीवपूर्वक त्याने केला होता, कारण एक शॉर्ट कव्हर होता, त्याच्यानंतर एक बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होता, एक कव्हर होता। अशा वेळेला अजिंक्यने जाणीवपूर्वक तो चेंडू केला, पण कव्हरचा क्षेत्ररक्षक तितका आपण म्हणतो ना की तो अलर्ट असणं इम्पॉर्टंट आहे, ते पाहायला मिळालं नाही। या दरम्यानचा मात्र चांगला चेंडू एज घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात, फलंदाज बाद। एक गोष्ट मात्र आपण वारंवार पाहतोय मैदानामध्ये अजिंक्यकडून, आणि ती गोष्ट नक्कीच अधोरेखित करण्यासारखी आहे की जरीही धावा मिळाल्या, मग एक षटकार खेचला गेला होता, डीप स्क्वेअर लेगला चौकार आला, कव्हरमधून चौकार आला, पण लाईन सोडायची नाहीये आणि त्या लाईनवरती आपण राहायचं। या लाईनवरती आपल्याला विकेट मिळू शकतं। बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ना की ती गाडी चालवत असताना आपण ती लाईन सोडायची नाहीये, भलेही समोरचा कोणत्या पद्धतीने गाडी चालतोय, कशा प्रकारे चालवतोय, त्याला ओव्हरटेक करायचे किंवा नाही हा महत्त्वाचा मॅटर नाही करत, सगळ्यात महत्त्वाचं लाईनवरती राहणं। आशिषने जो आता झेल टिपला त्याच्यासाठी आशिष नाकवा यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे, ते LP ग्रुपकडून पारितोषिकांची मोठ्या प्रमाणावरती खैरात झाले आणि ही पारितोषिकांची खैरात आता होणार। प्रणित मला कळवतोय काय प्रणित? ओके, अजिंक्यचा पुढचा चेंडू राहुलसाठी, आणि राहुल चाणाक्ष आहे, चतुर आहे, त्याला माहिती आहे की मैदानामध्ये अंतिम फेरीचा सामना आहे, त्यावेळेला आपल्याला मैदानात कसं खेळायचं आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 16 धावा धावफलकावरती, 16 ऑन बोर्ड। ओके, सरोज माझे समालोचक मित्र मला कळवत आहेत की जो आयवा कॅच पकडेल सीमारेषेच्या बाहेर ज्याला आपण म्हणतो तो आयवा कॅच, त्याच्यासाठी
200 रुपयांचं पारितोषिक LP ग्रुप यांच्याकडून आहे. प्रणित कळवतोय की जो राहुल मुजावरचा कॅच सोडेल त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. बघा अशी पारितोषिकं लावली जाणार आणि का नाही जाणार, कारण ही अक्षी साखर प्रीमियर लीगची एक खासियत आहे. मला आठवतं गतवर्षी मी असाच एक दुपारनंतर समालोचनासाठी आलो होतो. 3 धावा पळून पूर्ण केल्या की 1000 रुपये पारितोषिकं होती. त्याच वेळेला 3 वाईड लागोपाठ टाकले तर 2000 रुपये पारितोषिकं होती. वेगवेगळ्या स्वरूपाची पारितोषिकं तुम्हाला ऐकायची असतील, पाहायची असतील, मिळवायची असतील तर तुम्ही नक्की आलं पाहिजे. अक्षी साखर प्रीमियर लीग पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि खेळण्यासाठी संधी उपलब्ध होत असेल तर ती नक्कीच, ज्याला म्हटलं जातं ना की दुग्ध शर्करा योग सोने पे सुहागा, ते नक्की खरं आहे. पंकज आलेत गोलंदाजीसाठी. पंकज या स्पर्धेमध्ये अतिशय दैदिप्यमान कामगिरी त्याने केलं आहे. अफलातून गोलंदाजी पंकज करतात आणि या स्पर्धेमध्ये त्या अंतिम फेरीमध्ये सुद्धा तो लाईन आणि लेंथ आणण्याचा प्रयत्न ते नक्की करणार. पहिला चेंडू वाईड आलाय, 17 धावा धावफलकावरती असणार. बॉस फायटर या संघाचे ते कर्णधार आहेत. गतवर्षी त्याने अप्रतिम फलंदाजी पंकजने केली होती. विशेषतः सेमीफायनलला पंकजकडून जी प्रकारची फलंदाजी लास्ट इयर आणि याही वर्षी जी पाहायला मिळाली ना ती कौतुकास्पद होती. त्यामुळे पंकजला माहिती आहे त्या प्रकारची कामगिरी आपल्याला करावी लागेल. आणि दुसऱ्या बाजूला राहुल मुजावर जे फलंदाज मैदानामध्ये आहेत ना त्यांना माहिती की सेन्सिबल क्रिकेट हे फक्त मैदानामध्ये ऐकण्याचा विषय नाही आहे, तो पाहण्याचा विषय नाही आहे, तर तो खेळण्याचा विषय. बऱ्याच वेळेला असं क्रिकेट मोठ्या प्रमाणावरती अलीकडच्या काळामध्ये लुप्त झालेलं तुम्हाला पाहायला मिळालं, पण तसं नाही आहे. जसं समुद्रात एखादा मासा भेटायचा बंदच होतो की काय असं आपल्याला वाटतं ना, अशातला भाग नाही आहे. तुम्ही 6 वावात भेटत नसेल तर 8 वावात भेटेल, 10 वावात भेटेल. थोडंसं पुढं जाण्याची गरज आहे. कधी कधी तो प्रयोग आहे ना तो करणं महत्त्वाचं ठरतं. या वेळेला तो प्रयोग राहुलकडून तुम्हाला अपेक्षित असू शकतो आणि मग राहुल तो प्रयत्न का नाही करणार. दुसऱ्या षटकात LP ग्रुपच्या बॅनरला डायरेक्ट बॉल लागला तर 3000 रुपयाचं पारितोषिक LP ग्रुपकडून दिलं जाईल. प्रत्येक फलंदाजाला ही मोठा सुवर्ण संधी असू शकते. नेक्स्ट बॉल पंकज नाकवा, राईट अमोर द विकेट. नागा वेंडकडून यावेळेचा ओव्हरपिच चेंडू बनून खेळून काढलाय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू पार होणार. पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू सीमारेषा पार, चौकार. गण वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचा कर्णधार यावेळेला मैदानामध्ये सूत्र आपल्या हातामध्ये घेतोय आणि तो सलमान खानचा एक चित्रपट आहे ना त्याच्यामध्ये तो म्हणतो की जिंदगी में 3 चीजें कभी अंडर एस्टिमेट ना करना, आय, मी अँड मायसेल्फ. हा ॲटिट्यूड आता मैदानामध्ये झळकू लागलेला आहे राहुल मुजावरच्या बॅटमधून. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला कव्हर्समध्ये खेळलाय, अप्रतिम पद्धतीने तटवलाय. चेंडू सीमा रेषेच्या पार होणार का? पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू अर्थातच अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. डोळ्यांचं पारणं फेडणारी यावेळेला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तिथे काय घडतंय? एकाच सामन्यामध्ये अनेक साऱ्या नाट्यमय घडामोडी घडतात. नॉन स्ट्राईक एंडला डायरेक्ट हिट झाले, तिसऱ्या पंचांकडे गेलेत, पण काय काय गोष्टी घडल्यात बोला सर. नक्कीच सर, तुमचाच मी डायलॉग नक्कीच मी आज बोलून दाखवतोय. आताच्या सध्याच्या काळात राजकारण, सरडा आणि क्रिकेट कधी रंग बदलू शकेल हे कधी सांगता येत नाही. पंचांनी नक्कीच रेफर केलं आहे. चौक्यासाठी पण रेफर पहिलं केलेलं आहे. पहिला आपण चौकार पण बघूया. तिसऱ्या पंचांकडून निर्णय येणार की पहिला हा चौकार आहे का चेक केला जाणार आणि नंतर मग आपण येऊ की तो फलंदाज बाद आहे की नाबाद आहे त्याच्यावरचा निर्णय. कारण जर चौकार असेल तर पुढच्या निर्णयाची वाट बघण्याची गरजच नाही आहे आपल्याला. पण अप्रतिम क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळालं होतं. बॉस फायटर संघाकडून हेच महत्त्वाचं आहे की जर बघा दोन्ही निर्णय आलेत की चौकार नाही आहे पण त्याच वेळेला फलंदाज बाद सुद्धा नाहीये, नॉट आउट असणार आहे. 3 धावा पळून पूर्ण केल्या जातात. एक धाव महत्वाची, मोलाची, महत्वाची. LP ग्रुप साखरच्या बॅनरला बॉल डायरेक्ट लागला तर 3000 रुपयाचं रोख पारितोषिक LP ग्रुपकडून दिलं जाईल. सुवर्ण संधी प्रत्येक फलंदाजासाठी असेल. बघूया पुन्हा एकदा रायवड यांकडनं पंकज नाकवा सज्ज होतोय.
राकेश कावड्याला नक्कीच आकुर टप्प्याचा चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये लँड करतोय. धावसंख्यात 1 निबर. धावसंख्या होती ती म्हणजे धावसंख्या होती ती म्हणजे 27. युक्ता स्पोर्ट्स अक्षीच्या बॅनरला डायरेक्ट चेंडू आदलला तर प्रणित गुरवकडून 2000 रुपयाचं पारितोषिक दोन्ही संघांना दिलं जाईल. एक एक धाव मोलाची महत्त्वाची जी आपण मैदानामध्ये पाहतोय ना, की इथे दोन्ही फलंदाज बघा, ताळमेळ महत्त्वाचा असतो ना. 2 षटकांचा खेळ संपला, 28 धावा धावफलकावरती, 12 चेंडूंचा खेळ संपलाय. तुम्ही 12 मध्ये 28 म्हणजे साधारण कॅल्क्युलेट करू शकता की प्रत्येक ओव्हरमध्ये 14 धावा आल्यात. 14चा पाडा बोललात तर 14×5 = 70 होतील. पण हे कॅल्क्युलेशन इतकं साधं सरळ सोपं असतं का? गणिताच्या पेपरमध्ये मला पण 10वीला असं वाटायचं की मला साधारण 6 माईला 100 पैकी 80 मिळालेले आहेत, तर चला बाबा 9 माईला म्हणजे पूर्व परीक्षेमध्ये 90 मिळतील. आणि मग साधारण जेव्हा बोर्डाचा पेपर सुरू होईल तेव्हा 90 पेक्षा जास्त राहतील. पण रिझल्ट बघितल्यानंतर कळतं नाही बाबा आपण 60 आणि 70 पर्यंत बरे आहोत. म्हणजे अशा काही गोष्टी घडतात ना, त्यावेळेला अनएक्सपेक्टेड या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, त्या अनएक्सपेक्टेड या थेअरी खाली येतात. आणि क्रिकेट इज द गेम ऑफ अनएक्सपेक्टेड थेअरीज असं सुद्धा पाहिलंय. 12 मध्ये 28 आल्यानंतर आता नवीन आलेल्या गोलंदाजांना धावा रोखाव्या लागतील. सरोजला सुद्धा काही म्हणायचं आहे. 12 मध्ये 28 आल्यात. बॉस फायटर हा संघ फेवरिट आहे या स्पर्धेतला, पण त्याच वेळेला त्याला तोड देण्यासाठी संपूर्णपणे सज्ज झालेला पाहायला मिळतोय फलंदाजी करणारा गण वॉटर स्पोर्ट्स साखर संघ. राहुल मुजावर हा पण नक्कीच सर मोठमोठे फटके मारून आपल्या संघाला या अंतिम सामन्यापर्यंत घेऊन आला. स्वतःच्या जीवावर आपल्या संघासाठी जितकं होईल तेवढं संघर्ष मैदानात करतोय. परंतु आता सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय कल्पेश घरत. पंचांच्या उजव्या हाताकडून साखर रेनकडनं गोलंदाजी करण्यास सज्ज होतोय. बघूया राहुल मुजावर याला नक्कीच पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू जवळ खाली क्षेत्ररक्षक पंकज नाकवा सुंदर क्षेत्ररक्षण केलं, परंतु गॅदर करता आलं नाही यष्टीरक्षकाला. परंतु धावसंख्येत 1 निबर होते. धावसंख्या होती ती म्हणजे 29. कल्पेश घरत गोलंदाजीला आलेत. विशेषतः कल्पेशकडे जर तुम्ही पाहिलेत ना, तर आखूड टप्प्याचा चेंडू जरी त्याने टाकला असेल तरी त्या चेंडूवरती टर्न त्याला मिळाला होता. या खेळपट्टीची एक विशेषता आहे. गेल्या 4 दिवस आपण पाहतोय ज्या पद्धतीने टणक अशा प्रकारची खेळपट्टी मैदानामध्ये राहिलेली आहे. बॉल टनाटन जातात, पण त्याच वेळेला मैदानामध्ये टर्न सुद्धा प्राप्त होतोय, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं. यावेळेचा मोठा फटका पाहायला मिळतोय. विंड विकेटला क्षेत्ररक्षक पंकज बरंच काही करताना पाहायला मिळतोय ना. बघा इथे आपण जिथे जाईल चेंडू त्या ठिकाणी पंकज पाहायला मिळतोय. मग तो स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये असो किंवा त्याच वेळेला तो वायडेस्ट लॉंग ऑन रिजनमध्ये असो, बऱ्याच अंशी मिड विकेटचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक या नात्याने पंकज स्वतःच त्या ठिकाणी उभे राहिलेत. आणि राहुलने यावेळेला विचार केला की नाही चला आता आपल्याला हा चेंडू मिड विकेटच्या पट्ट्यामध्ये न खेळता कव्हर्समध्ये धावा येत आहेत का ते बघूया. जज केला जातोय, चेक केला जातोय, स्ट्रोक चेक केला जातोय. पण अशा वेळेला कल्पेश घरतचं कौतुक करावं लागेल, कारण आत्तापर्यंत जे सारे खेळाडू आपण पाहतो ना, संडे असल्यावरती आपण ताटावरती तुटून पडतो, अशा पद्धतीने ताटावरती आता कोणी तुटून पडत नाहीये. इथे जणू काही उपवास सुरू आहे फलंदाजांचा, चौकार षटकारांचा म्हणतोय मी. तो उपवास मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मोठा फटका जरूर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. उपवास संपलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. षटकार. सरीनं धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती म्हणजे 37. 1 लॉस. बघूया कल्पेश घरत पुन्हा एकदा राऊंड विकेट गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. नक्कीच दांडी गोल, बत्ती गोल. राकेश कावाड बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा वॉटर स्पोर्ट्स संघाला काम. एक मित्र शुभम मला कळवतात की हा 25वा बोल्ड होता या स्पर्धेतला. 37 या धावसंख्येवरती
दुसरा फलंदाज बाद होऊन परतला. दुर्वेश गण संघाचे कर्णधार मैदानामध्ये संघाचे संघमालक मैदानामध्ये आलेत. राहुल मुजावर संघाचे कर्णधार आहेत आणि त्यांना साथ देणार आहेत. विशेषतः कल्पेश गरजच्या गोलंदाजीचं कौतुक आपण करत होतो ना, की एक आपण नेहमी शब्दप्रयोग वापरतो की मामा बनवणं. वॉट शॉट, तो आलाय, त्याने पाहिलंय आणि तो लढलाय आणि त्याने जिंकून घेतलं सारं काही. चेंडू सीमारेषा पार. अनोखं पारितोषिक मैदानात आलंय. त्यांनी वैयक्तिक 20 धावा केल्या तर त्यांचे सासरी बुवा दिनेशजी नाकवा यांच्या मार्फत लाईटचा बोटला प्रदान केलं जाईल त्यांना. प्रत्येक षटकारास त्यांच्या होणाऱ्या पत्नी जान्हवी नाकवाकडून 5,000 रुपयाचा तब्बल रोख बक्षीस दिलं जाईल दुर्वेश गण याला. मला कधी कधी असं वाटतं, काय माहिती आहे का, की अनुष्का शर्मा सुद्धा मैदानामध्ये येते, ती पण विराट कोहलीला एवढी पारितोषिकं लावत नसेल. एकदा जोरदार टाळ्या जान्हवी यांच्यासाठी झाल्या पाहिजे. बघा की क्रिकेटमध्ये या इंटरेस्ट असा घेणं फार आवश्यक असतं. आणि मगाशी सुद्धा आपण म्हणालो होतो, एकदा स्कोअर सांगूया. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती 43 धावा धावफलकावरती लागल्यात. पण खऱ्या अर्थानं जेव्हा आपण म्हणतो ना की गावचं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट आणि त्याच वेळेला आपल्या विभागातली प्रीमियर लीग जेव्हा सुरू आहे, भरत बुरांडे यांच्याकडून पारितोषिक आलंय दुर्वेश याच्यासाठी. दुर्वेश गण याने जो आता षटकार लगावला त्याच्यासाठी भरत बुरांडे यांच्याकडून 1,000 रुपयांचा पारितोषिक आलंय. पारितोषिकांची खैरात. धावफलकावरती धावसंख्या आपण बोलत होतो की 43 धावा धावफलकावरती झाल्यात. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. इथून पुढे किती, म्हणजे नेहमी एक प्रश्न आपण विचारतो ना की साधारण 5 ओव्हरमध्ये धावा किती होणार. मगाशी एक कॅल्क्युलेशन आपण मांडलं होतं की 14-25 70चं कॅल्क्युलेशन मांडलं होतं. मग त्याच्यामधून त्या मायनस केल्या तर किती राहतात वगैरे वगैरे. पण असं सारखं सारखं हे कॅल्क्युलेशन योग्य पडणार आहे का? कारण याच मैदानामध्ये याच गण वॉटर स्पोर्ट साखर संघाला आपण 84 धावा चेस करताना पाहिलं. 3 चेंडू राखून त्याने त्या धावा चेस केल्या होत्या शुभम. आणि अशा वेळेला बरेच सारे अनुभव मैदानामध्ये आले. जो सकाळी कपिलने सुद्धा एक इन्सिडेंट मैदानात सांगितला की पहिली ओव्हर मेडन गेल्यानंतर सुद्धा 4 ओव्हरला 80 पेक्षा अधिक धावा चेस झाल्या होत्या. सो दिस इज ऑल अबाउट द क्रिकेट अँड आय थिंक वी बिलीव्ह दॅट क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टीज. आणि त्या अनएक्सपेक्टेड किंवा अनप्रेडिक्टेबल या सगळ्या थिअरीजमध्ये खूप वेळेला आपण अडकून जातो. आणि आज मैदानामध्ये ती गंमत, आज मैदानामध्ये ती लज्जतता किंवा आज मैदानामध्ये तो थरार, नाट्यमयता, रोमहर्षकता सारं काही आपण अनुभवणार. पंकजचा पुढचा चेंडू, पहिला चेंडू या वेळेला पंकज एक छान पद्धतीने त्याला जी उंची लाभलेली आहे ना त्याचा पुरेपूर वापर करतोय. विशेषतः आपल्या उंचीचा वापर करताना शोल्डरचा वापर करणं सुद्धा तो तेवढंच क्रमप्राप्त समजतो. पण हाताला मध्ये असणारी जादू आपण पाहतो ना की बोटं मोठी मोठी आहेत आणि अशा वेळेला तो इनस्विंग जेव्हा टाकतो मैदानामध्ये तो फलंदाजाला मोस्ट ऑफ द टाइम रीड करताना कठीण होऊन जातो. हा यावेळेला जास्त टर्न प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. सो एव्हरी नो बॉल इज अ फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. प्रत्येक संधीचं सोनं करायला शिका. आता ही संधी मिळाली आहे ती म्हणजे राहुल मुजावर याला फ्री हिटच्या दरम्यान मोठा फटका खेळण्याची. बघूया राहुल मुजावर पंकज नागवाच्यावर हल्ला बोल करतोय का. बघूया फ्री हिटचा चेंडू. नक्कीच आखूर टप्प्याचा चेंडू बॅटची इनसाइडच घेऊन यष्टरच्या हातात नक्कीच, परंतु फ्रीट होता. पंकज नाकवाच्या विरोधात दुर्वेश गणनी षटकार मारला तर 1,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल LP ग्रुपकडून. दुर्वेश गणच्या बॅटमधून अशा धावा येऊ शकतात. आज म्हणजे लास्ट मॅचला सुद्धा आपण पाहिलं होतं दुर्वेशने क्रुशियल मोमेंटला तो षटकार भिरकावून दिला होता. तो दुर्वेश गण बॅटिंग करतात. 10 चेंडू येणं अजूनही बाकी आहे आणि अशा वेळेला संघमालक या अवॉर्ड ऑफ बॉलिंग, फॅन्टॅस्टिक बॉलिंग, या वेळेला बॉल ऑफ द डे पाहायला मिळतोय. दुर्वेश गण बाद होऊन परतणार पावलेंमध्ये. पंकज नाकवाला मिळते मोठी सफलता. जो षटकार मारला होता त्याला पारितोषिक रोहन पाटील कडून 200 रुपयाचं जीपे प्राइज सेंड झाले. या दुर्वेशची विकेट गेल्यानंतर मैदानात जो फलंदाज आलाय तो म्हणजे ऋषभ जयगडकर, मॅन फ्रॉम साखर कोलीवाडा. पंकजच्या टीम मधला मेंबर मैदानात पाहायला भेटतोय. टीम वास टीम
हा बॅटल मैदान पाहायला मिळतोय. बघूया पंकज नागवा विरुद्ध ऋषभ जयगडकर, जो 10,000 पॉइंटला सोल्ड झाला होता. बघूया स्लोवर पण बदलीचा चेंडू नक्कीच पंकज नागवाकडे अक्कलमंदीने टाकण्याची क्षमता त्याची आहे. त्याला नक्कीच त्याचं वीक झोन माहिती आहे. त्या पद्धतीने त्याला चमकवलाय, धमकवलाय आणि बॅकफुटवर ससावलाय. नक्कीच निर्धाव चेंडू. नक्कीच प्रत्येक रनासाठी गन वॉटर स्पोर्ट्स संघाला झुजावं लागतंय. एक गोष्ट आपण पाहतोय ना सरोज की 4 चेंडू पंकज नागवाने या ओव्हरला टाकलेत, फक्त 2 धावा दिल्यात, म्हणजे आणि त्यातही एक नो बॉलवरती आली होती. सो पंकज नागवाची गोलंदाजी किती तिखट आहे ना ती मैदानामध्ये आपण अनुभवतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना धाव काढण्याची कोणतीही संधीही मिळत नाहीये आणि अशा वेळेला मग फक्त विचार केला जातो की चला आता पंकजची ही ओव्हर, पंकज नागवाची ही ओव्हर कधी संपेल त्याची वाट बघूया. कारण धावफलकावरती आत्ताही आपण पाहतोय 45 आहेत, म्हणजे 43 होत्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 4थं षटक एवढं महागडं ठरलंय. दुसऱ्या षटकात जेव्हा पंकज नागवा गोलंदाजीला आले होते त्यांनी 12 धावा खर्च केल्या होत्या, पण या ओव्हरमध्ये ते अधिक तिखट पाहायला मिळतात. म्हणजे आपण म्हणतो ना की जेव्हा पुष्पाची ती जब दूसरी एंट्री होतीये तो और भी बवाल मचाता है, तशा पद्धतीची ही पुष्पामधली एंट्री पाहायला मिळाली पंकज नागवाची, ज्याच्यामध्ये त्याने अधिक बवाल क्रिएट केलाय प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांच्या मनामध्ये. नक्कीच सर, कारण पंकज नागवाच्या हाताकडूनच हे खेळाडू पण जात असतात. राहुल मुजावर पण आणि ऋषभ जयगडकर हे दोन्ही फलंदाज आम्ही एकाच टीममध्ये खेळत असतो, परंतु त्याला वीक झोन, त्या स्ट्रॉंग झोन सगळंच त्याला माहिती असतं आणि त्याची ते कॅपॅसिटी पण आहे कोणत्या गोलंदाजाला, कोणत्या फलंदाजाला कोणतं काय करायचं. पुन्हा एकदा धमकवलाय, चमकवलाय, बॅकफुटवर ठेवलाय, वेस्ट ठेवलाय. भाग्य जगूनी कॅच सोडली तर आदित्य जगूकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आता निगेटिव्ह पण प्राइज आपल्याला मैदानात पाहायला भेटतील, कारण जो बोलेल माझा संघ जिंकला पाहिजे, तो बोलेल माझा संघ जिंकला पाहिजे, तर आता निगेटिव्ह पण पारितोषिक पाहायला मिळत आहेत. एक्झॅक्टली बरोबर आहे सरोज. 4 षटकं संपलीत, 45 धावा धावफलकावरती झाल्यात आणि आता शेवटचं षटक येणं बाकी आहे. गण वॉटर स्पोर्ट्स साखर संघ मैदानामध्ये किती धावा उभारणार, बॉस फाटर साखर संघ त्यांना कितपत रोखणार आणि अशा वेळेला व्यासपीठावरती अर्थातच या संपूर्ण विभागातील खऱ्या अर्थानं क्रीडा या विषयामध्ये असेल, सामाजिक या विषयामध्ये असेल, आरोग्यदायी या विषयामध्ये असेल, शैक्षणिक या विषयामध्ये असेल, सदैव एक नाव आपल्याला पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं आणि कर्तृत्ववान व्यक्तीमध्ये ज्यांचं खऱ्या अर्थानं एक मोठं नावलौकिक त्यांनी प्राप्त केले आहेत असे आदरणीय सचिनदादा राऊळ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं अंतिम फेरीच्या निमित्तानं आपण स्वागत करूया. गेल्या 4 दिवसांमध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली येथे संपूर्ण आक्षी साखर प्रीमियर लीगमध्ये अनेक साऱ्या संघ सहकाऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्यात, प्रोत्साहन दिलंय. या विभागातील खेळाडूंचा प्रवास दैदिप्यमान व्हावा यासाठी सदैव त्यांचा संपूर्ण संघ आपल्याला पाहायला मिळतो मोठमोठ्या प्रीमियर लीगमध्ये. 4 मध्ये 45 आल्यात आणि हा घ्या 5व्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार. इरफान पठाण बघितलं असेल तुम्ही, किंवा ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅशमध्ये मिच मार्श वर्सेस शॉन मार्च बघितलं असेल तुम्ही. हे सगळं काही तुम्ही आता मैदानात बघू शकता, कारण एका बाजूला ऋतिक मुजावर बॉलिंगला आहेत आणि त्यांचा भाऊ राहुल मुजावर बॅटिंगला आहेत आणि छोटा भाऊ विरुद्ध मोठा भाऊ याच्यामध्ये मोठ्या भावाला सरशी तर करावी लागेल, कारण त्याला माहिती आहे क्रिकेटचा खेळ आहे, कधी सरशी तर कधी फरशी हे ठरलेलं आहे. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, हे लहानपणापासून जे काही आपण ऐकत आलोय ना ते राहुलला सुद्धा माहिती आहे की दुसऱ्या धावेसाठी आपल्याला जावं लागेल. याच्यासाठी जरी जयगडकर बाद झाले तरी ते चालेल. करून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल ऋतिक मुजावर याला. परंतु राहुल मुजावरची बत्ती दांडी गुल करायची असेल तर त्याच्यात पण क्षमता लागेल. तो पण कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. धावसंख्या होती ती म्हणजे 52. अजूनही 4 चेंडू येणं बाकी आहेत.
आणि अशा वेळेला ऋतिककडून बऱ्याच साऱ्या अपेक्षा आहेत. राईट मोर द विकेट बॉस फायटर संघातर्फे तयार झाला आहे तो कॉमेंट्री बॉक्स एंडकडून ऋतिक. राहुल यावेळेला वॉट अ शॉट, यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून दैदिप्यमान शॉट ऑफ द डे. इट्स अ सुपर सेबी ऊपर 6. विकेट गेल्यानंतर आलाय कोण, चक्क आकाश नाकवा. 4004 जर्सी प्रदान केलेला फलंदाज. त्याच्यासाठी ऑक्शन मध्ये या दोन्ही संघामध्ये चढावर चालली होती. तब्बल 3500 रुपयाला सोड केला होता. तो म्हणजे आकाश नाकवा मैदानात दिसतोय. काय झालंय मैदानामध्ये आपण पाहतोय ज्याला म्हटलं जातं ना हडबडाट गडबड आणि गोंधळ, या सगळ्यामध्ये बाद कोण होऊन परततोय तर राहुल मुजावर बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये नॉन स्ट्राईक एंडच्या आकाशला कळलं नाही की आपण नॉन स्ट्राईक एंडला येणं गरजेचं होतं. तो स्ट्राईक एंड पकडून राहिला आणि कधी कधी आपण म्हणतो ना की मग हातातली गोष्ट सुटत नाही. तो मोहाचा क्षण त्याला म्हणतात ना, तो हाच असतो. एकदा काही सुटलं नाही की मग मृत्यू अटळ आहे. तो अर्थातच या वेळेला होता आणि राहुल मुजावर बाद होऊन परतले. संघाची धावसंख्या 59 ऑन बोर्ड. आकाश नाकवाने सिक्सर मारला तर एलपी ग्रुप कडून 3000 रुपयाचं पारितोषिक आणि संकेत जयस्वाल कडून 1000 रुपयाचं पारितोषिक. अजिंक्य बुरांड्याने कॅच सोडला तर प्रणित गुडावकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. बघूया पुढील चेंडू ऋतिक याचा आकाशाला. नक्कीच अति वेगवान चेंडू आकाशाला बीट केलंय. नक्कीच रणांसाठी झुजावून ठेवलंय. सुंदर गोलंदाजी. काय कधी कधी आपण म्हणतो ना की घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात. हे चित्र मैदानामध्ये तुम्ही मित्रांनो पाहतोय. माझी म्हण बऱ्याच जणांनी पूर्ण केली त्या पॉजवरती. त्यांना माहिती आहे कारण अशाच पद्धतीचं चित्र मैदानात झालं. जो फलंदाज मैदानात चांगल्या धावा बनवत होता तो बाद झाला आणि मग घर फिरल्यावर काय झालंय, घराचे वासे कसे फिरले आणि कसे फिरवायचे ते बॉस फायटरला नक्की माहिती होतं. गण वॉटर स्पोर्ट साखर संघाचा फलंदाज आकाश मात्र या वेळेला मैदानामध्ये काहीच करू शकत नाहीये कारण त्याला या वेळेला साष्टांग दंडवत घालण्यासाठी कारणीभूत ठरवतायत ते प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज. 59 धावा धावफलकावरती लागतात आणि अंतिम फेरीत जिंकायचं असेल, आक्षी साखर प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वामध्ये जर तुम्हाला विजयी व्हायचं असेल तर 7 धावा पूर्ण कराव्या लागतील. बॉस फायटर साखर संघाला हे शक्य होईल का? क्रिकेटमध्ये भरपूर सारे रेकॉर्ड बनतात, भरपूर सारे अर्थातच सामने सुद्धा आपण पाहिले असतील. याची देही याची डोळा अनेक वेळेला तुम्ही त्याचे साक्षीदार सुद्धा राहिला असेल. पण क्रिकेट अविश्वसनीय खेळ आहे. अनेक वेळेला हा म्हणता वाटणारा विजय तुम्हाला कदाचित बहुतेक वेळेला पराभवाच्या खाईत सुद्धा नेतो. आपल्याला थोडके सामने आठवावे लागतील की गतवर्षी अनेक सारे IPLचे सामने बघा किंवा त्याच वेळेला जोहान्सबर्गच्या मैदानावरती झालेल्या 434 धावांचा डोंगर बघा किंवा IPL मधला एक सामना मुंबई इंडियन्सने उभारलेल्या फक्त 120 धावा चेस करता आल्या नव्हत्या प्रतिस्पर्धी संघाला, हे सुद्धा आपण बघू शकतो. राहुलसाठी पारितोषिक आलंय. राहुल मुजावर संघाचे कर्णधार यांनी जर सामना जिंकून दिला गण वॉटर स्पोर्ट साखर संघाला तर संघाचे संघ मालक दुर्वेश गण यांच्याकडून 10,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आणि अर्थातच हे राहुल मुजावर यांच्यासाठी हे पारितोषिक असणार आहे. बघा क्रिकेटमध्ये अशा नाट्यमय घडामोडी तुम्ही खूप वेळेला पाहिल्या असतील आणि त्या घडामोडी पाहण्यासाठीच तर आपण मैदानामध्ये येतो. 6 ओव्हरमध्ये 60 धावा बनवायच्या, 5 ओव्हरमध्ये 60 धावा बनवायच्यात. 12-5-60 आपण साधं कॅल्क्युलेशन लावाल, प्रत्येक चेंडूवरती 2 धावा बनवायच्यात असंही कॅल्क्युलेशन लावाल. पण हे कॅल्क्युलेशन जे काही समोर मांडतोय ना, दुर्वेश गण जितके बॉल अडवेल त्याला प्रत्येक बॉल अडवेल त्याला 100 रुपये रोहन पाटील कडून आणि झेलला तर 500 रुपये असे रोहन पाटील कडून आलेले आहेत. 45 स्पोर्ट्सचे मालक रोहन पाटील. लकी ड्रॉ चे अर्थातच विजेते थोड्याच वेळात या ठिकाणी आता घोषित केले जातील. मी आमच्या मान्यवर मंडळींपैकी आमचे मित्र गेले 4 दिवस जे या ठिकाणी समालोचनाची जबाबदारी सांभाळतात
अतिशय उत्कृष्ट समालोचन या दोन्ही समालोचकांनी केलं, प्रदीपजी बोईर त्याचप्रमाणे कपिलजी ठाकूर. या दोघांनाही या पुढचा अर्थातच मी भार सोपवतोय, म्हणजे अर्थात तिकडे ते उपस्थित आहेत. अक्षी साखर प्रीमियर लीगच्या या स्टेजवरती जेव्हा लकी ड्रॉचा विनर कोण आहे त्याचं नाव घोषित करण्यात येईल. सन्माननीय आनंद बुरांडे यांना मी विनंती करतोय की लकी ड्रॉची एक 2 विनर आहेत. पहिला चिठ्ठी निघेल त्याच्यामध्ये शूज मिळणार आहेत आणि दुसऱ्या चिठ्ठीला सायकल. प्रत्येकाने लकी ड्रॉचे कूपन घेतलेले आहेत ना, ते बाहेर काढा. हा आपले या शुभमकडे आहेत. हा आपलंच आहे सायकल, काय टेन्शन नको घेऊ. सन्माननीय उपसरपंच आनंदजी बुरांडे इथे आलेले आहेत. 1-2 एवढ्या चिठ्ठ्यांमधून 2 चिठ्ठ्या शोधायच्या आहेत, सो त्यांना सुद्धा टेन्शन आलेलं आहे. सर प्लीज. पहिले शूज आहेत. नंबर किती असेल? चिठ्ठ्या बाहेर काढल्यात ना? कूपन नंबर 5 5 7 आणि 6. कोण आहे? कोण आहे? स्टेजवर 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 भेटलाय. स्टेजवर आहे. ये इकडे ये. बघा बघा स्क्रीनवर दाखवा, चला लाईव्ह दाखवा. 5 7 6. हे व्हेरिफिकेशन करतोय ना, नाहीतर मग गडबड नको उगाच. येस येस. चला शूज द्या अक्षय मुंडे यांना. सन्माननीय आनंद बुरांडे यांना मी विनंती करतो. पंचांच्या डाव्या हाताकडून साखर रिंगणला गोलंदाजी करण्यासाठी सुरुवात करतोय. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू जातोय फाईन रित्या. षटकार वाकडी. लाभेशला मिळते सायकल. येस येस येस. जोरदार टाळ्या लाभेशसाठी वाजल्या पाहिजेत. मी आईच्या नावाने कुपन केलं होतं माझ्या. येस आईच्या नावाने कुपन केलं होतं आणि सायकल मिळते. थोड्या कालावधीसाठी कमेंट्री बॉक्स थोडस थांबवतोय. जोरदार टाळ्या लाभेसाठी वाजल्या पाहिजेत. बसायचंय सायकलवर बस. येस हा कुपन दिलंय त्याला. थँक्यू. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स संदीप सर. ओळीवा मैदानाकडे 60 धावा जिंकण्यासाठी आवश्यक होत्या आणि अशा वेळेला पहिल्या षटकामध्ये शेरा 1.25 शेर भेटलेले पाहायला मिळाले.
म्हणजे एका मागोमाग एक असे मोठे फटके पाहिले आपण. ऋषभ गोलंदाजीला आले, पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला, दुसऱ्यावर एक आली, तिसरा षटकार, चौथा चौकार, पाचवा चेंडूवरती निर्धाव आलाय. पण ऋषभ जयगडकरला या वेळेला मैदानात धावा रोखणारी गोलंदाजी करत असताना तो विचार करतोय की विकेटच्या शोधात जायचं की धावा रोखणारी गोलंदाजी करायची. अशा द्विधा मनस्थितीत फसलेला गोलंदाज पाहायला मिळतोय. आणि अशा वेळेला धावांची लयलूट. हाही चेंडू बाउंड्री लाईन मधून फरार, चेंडू सीमारेषा पार, चौकार. ठरवलेलं आहे की पहिला जरा एक भटजीला दक्षिणा द्यावी अशी धावा बनवायच्या. 21 धावा त्यांना बनवल्यात. मगाशी सुद्धा साधारण असंच 11, 21 असेच ते आकडे येत आहेत. त्याच्यामुळे कदाचित तसंच काहीतरी ठरवलेलं असेल. माझे अर्थातच AK लाईव्ह स्पोर्टची संपूर्ण टीम शोधन तुम्ही ते आकडे मला जास्त पुरवू शकता की पहिल्या ओव्हरला त्यांनी किती धावा बनवल्यात. म्हणजे पहिला डाव भटाचा असं त्यांनी म्हटलेलं आहे यावेळेला संपूर्णपणे. आणि त्या पद्धतीने ती दक्षिणा द्यायला सुरुवात केलेली आहे. आमच्या संपूर्ण कॅमेरामॅनची टीम जी अर्थातच शोधनसोबत काम करते, परेश पालकर आहे, दीप आहे, साहिल आहे, त्यांचंसुद्धा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. AK लाईव्ह स्पोर्टची संपूर्ण टीमचं. वळूया पुन्हा एकदा मैदानामध्ये. क्रिकेटमध्ये रेकॉर्ड्सवरती बरंच काही आपण बोलतो ना, पण त्याच वेळेला रेकॉर्ड करायचं असेल तर त्याच्यामागे काय माइंडसेट लागतो त्याच्यावरती बोलावं लागेल. आता 60 धावा बनवायच्या होत्या, 21 आल्यात. आता सोपं साधं आव्हान शिल्लक राहिलंय. पण अशा वेळेला पंकज नाकवा मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण उडवायला तयार आहे. चेंडू हवेत जरूर, पण या वेळेला बरोबर पॉईंटच्या डोक्यावरून त्याने उडवला होता. एक धाव पळून पूर्ण केली. पंकज नाकवा आज मैदानामध्ये आपण दाखवतोय ना, त्याच्या शरीरामध्ये असणारं इंधन पेट्रोल किती आहे ना, तो मैदानामध्ये संपूर्णपणे दाखवताना की प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना पूर्णपणे रोखणारी गोलंदाजी मैदानामध्ये केली. पहिल्या ओव्हरला आले 12 धावा खर्च केल्या, दुसऱ्या ओव्हरला आले विकेट घेतले, 2 धावा खर्च केल्या, काही फटके त्यांनी अडवले. यावेळेला बघा वीरेंद्र सेहवाग सुद्धा डोक्यात त्याच्या अंगामध्ये येतोय आणि हा चेंडू पॉईंटच्या डोक्यावर सीमारेषा पार, चौकार. ऑन बोर्ड. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. यानंतर होणारी लीग म्हणजे आपल्या 3 तालुक्यासाठी असणारी राहुल मुजावर गोलंदाजीला आलेत आणि राहुलला पारितोषिक सुद्धा त्यांचे संघ मालक दुर्वेश गण यांनी डिक्लेअर केलं होतं की जर आपण हा सामना जिंकून दिलात त्यांच्या संघाला, म्हणजे गण वॉटर स्पोर्ट्स साखर संघाला, तर तुम्हाला तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. पण या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण काय पाहिलं मित्रांनो, अंतिम फेरीच्या थरारामध्ये पंकजचा संपूर्ण संघ मैदानामध्ये एकतर्फी खेळताना पाहायला मिळालेला आहे. पण क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅटर करून चालाव्या लागतात आणि अशा वेळेला राहुलकडून त्या अपेक्षा आहेत की त्या अपेक्षांवरती खरं उतरावं लागेल. हाही चेंडू थोडा स्लोअरवर टाकण्याचा प्रयत्न केला, चेंडू बराचसा बाहेर वळला. पंचांकडून वाईटचा अर्थातच निर्णय आलाय. तिसऱ्या पंचांकडे त्यासाठी दाद मागितले. धावफलकावरती आपण पाहिलं तर 21 मध्ये 32ची गरज आहे, म्हणजेच 21 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता असेल बॉस फायटर साखर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. ज्या संघाने आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी केली, पंचांचा इशारा आलाय की अर्थातच तिसऱ्या पंचांचा किंवा वाईट बॉल असेल. त्यामुळे आता 21 मध्ये 32चं अंतर बदलले. आता 21 मध्ये 31ची गरज आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय फ्लायटेड होता, कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये, त्याच ठिकाणी हा फटका खेळलाय. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षकांना भरपूर सारं चेस करावं लागतंय आणि अशा वेळेला पहिला, दुसरा, तिसरा प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू सीमारेषा पार, चौकार. कल्पेश घरातही पंकज नाकवाला सुंदर साथ देतोय. बघूया पुढील चेंडू. नक्कीच ऑफ ब्रेक मधीचा चेंडू नक्कीच कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु अंगलट ठरला. सुंदर कमबॅक केलंय राहुल मुजावर यानं.
राहुल मुजावरला पण नक्कीच माहिती आहे की कमबॅक कधी आणि केव्हा करावा लागतो. तो आता करण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय, परंतु दोन फलंदाज त्याच्यावर हाणामारी करतायत. बघूया पुढील चेंडू रायवड एंडकडनं घेऊन आलाय राहुल कल्पेश याला. लोअर फुलटॉस चेंडू हवाई फायर केलाय. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और मेरा षटकार. वीस धावांची गरज आहे. 18 मध्ये 21 आवश्यक आहेत, म्हणजे प्रति षटकामध्ये तुम्हाला फक्त 7 धावा बनवायच्या आहेत. सरोज इथे आपण पाहिलं ना तर कल्पेशचं कौतुक करावं लागेल. कल्पेशने सुरुवातच पहिल्या फटक्यापासून केली होती, षटकारापासून. म्हणजे इथे सगळेच तसं करतात. पंकज सुद्धा त्याने सुद्धा षटकारानेच सुरुवात केली होती. आपण पाहतो ना की मराठीमध्ये एक फार सुंदर म्हण आहे की गुण नाही पण वाण लागतो. अनेक वेळेला आपण जेव्हा शालेय जीवनामध्ये शिकत असतो, कॉलेजमध्ये असतो, आपल्या मित्रमंडळींमध्ये असतो, तेव्हा घरचे बऱ्याच वेळेला हे वाक्य बोलतात, पण त्या वाक्याकडे आपण काना डोळा सुद्धा करत असतो. पण इथे मैदानामध्ये मात्र चांगल्या अर्थी त्याची म्हणीचा अर्थ घ्यावा लागेल की गुण नाही पण वाण लागलाय. पंकज नाकवा जर जोरात बॅटिंग करतोय, कल्पेश म्हणतोय की मी सुद्धा अजून चांगली बॅटिंग करू शकतो, आणि कल्पेश गरजने ती बॅटिंग स्ट्रॉंगली करून दाखवले, संपूर्ण स्पर्धेत करून दाखवले. आणि पंकजला माहिती आहे माझा साथीदार जर तेवढी चांगली बॅटिंग करत असेल ना तर 18-21 हे आता फार सोपं आव्हान राहिलंय. चांगली गोलंदाजी या वेळेला सतीश आलेत गोलंदाजीला. धावा रोखणारी गोलंदाजी त्यांना करावी लागेल, पण इथे थोडं नाट्यमय वळण येणं गरजेचं आहे. हा अंतिम फेरीचा सामना आहे, एकतर्फी झाला तर मजा येणार नाही. अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये आत्तापर्यंत थोडीशी आपण पाहिली ना तर ती रोमहर्षकता यायला हवी. ते कदाचित असे काही क्षण यायला पाहिजे की जिथे आपल्याला वाटलं पाहिजे की बॉस फायटर साखर संघ कसं जिंकेल, की गण वॉटर स्पोर्ट साखर संघ कमबॅक करतोय, असं सिच्युएशन येणं गरजेचं आहे. आणि अशा वेळेला सतीशला तो वायफल ब्रेक थ्रू द्यावा लागेल. सतीशचा हा चेंडू मात्र फ्रंट ऑफ द विकेट खेळलाय फार छान पद्धतीने. व्हॉट अ शॉट, कल्पेशच्या बॅट मधून निघालेला कडक षटकार. घरात काही माग थांबत नाहीये, प्रत्येक चेंडूवर हाणामारी करतोय सतीश याला. पण बघूया नक्कीच ऑफ साईडला विरकावून दिलाय चेंडू. कव्हर इथ्यात फील्ड होईल. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सामित कासुकर याचं. धावसंख्यात 1 नी भर पडते. धावसंख्या होती ती म्हणजे 47. 15 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. सतीश कदाचित म्हणत असावा की ते एक मराठीत म्हणे ना की आले मी नांदायला मडके नाही रांदायला. अशा पद्धतीने सिच्युएशन माझ्यासमोर आता केले तर मी अजून काय करणार. पंकज नाकवाच्या बॅटमधून निघालेला हा अफलातून अद्भुत अलौकिक षटकार. नक्कीच गेल्या वर्षीचा विजेता होता संघ तो म्हणजे पंकज नाकवाचा बॉस फायटर. सलग 2 फायनल मारेल का ही नक्कीच सर्वांना आतुरता होती, परंतु आता विजयाच्या उमाट्यावर झालाय संघ तो म्हणजे बॉस फायटर साखर हा संघ. तेरा चेंडू येणं बाकी, 7 धावांची गरज. थांबा जरा थांबा. बॉस फायटरचे पाठीराखे अजून 7 धावा यायच्या आहेत. 13 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. सतीशला माहिती आहे की इथे दोघांमध्ये थोडंसं वार्तालाप सुद्धा सुरू आहे कल्पेश आणि याच्यामध्ये पंकजमध्ये की यार मी संपवतो किंवा तू संपव, मी हा बॉल खेळतो. पंकजने मोठा फटका खेळलाय जरूर. चेंडू हवेत आणि या वेळेला ध्रुवेशच्या हातामधून हा चेंडू निसटताना आपण पाहतोय. त्यामुळे आता 12 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. दुर्गेशला झेल टिपणं गरजेचं होतं. तुम्हाला दडपण दबाव आणावा लागेल. 12 मध्ये 6 आवश्यक आहेत. अशा वेळेला तुम्हाला एक चमत्कार वाचू शकतो. पण हा चमत्कार कोण करणार ना, कारण तुम्हाला थोडंसं लिंबू मिरची करावी लागेल, थोडंसं तुम्हाला
जादूटोना करावा लागेल, पण ते सारे जादूटोनाचे प्रयोग आता मैदानाच्या बाहेर करत असतो आपण. मैदानाच्या आतमध्ये मात्र अशा प्रकारचे प्रकार आपल्याला अपेक्षित सुद्धा नाही आहेत आणि ते घडू सुद्धा शकत नाही. पण त्या प्रकारे जर कामगिरी करायची असेल ना तर 12 मध्ये 6 धावा रोखणारी चमत्कारिक गोलंदाजी करावी लागेल. पण दुसऱ्या बाजूला पंकजचं कौतुक आहे, त्याच्यासोबत कल्पेशचं सुद्धा कौतुक आहे, कारण त्यांनी ज्या प्रकारे मैदानामध्ये धावा लुटल्यात ना, आज संपूर्णपणे मैदान हिरो ठरलंय. ते अर्थातच बॉस फायटर साखरसाठी, आणि बॉस फायटर साखर सुद्धा हिरो ठरलाय तो या मैदानाचा. त्यांचा प्रत्येक खेळाडू गोलंदाज असेल फलंदाज असेल, पंकजने संपूर्णपणे सूत्र आपल्या हातामध्ये घेतली होती. आणि मग कर्णधार कसा असावा, कर्णधाराने नेतृत्व कसं करावं, कर्णधाराने समोरच्याला उदाहरण कसं दाखवावं, कर्णधार फलंदाज गोलंदाज या आघाड्यांवरती कसा सक्षम ठरतो, हे सारं काही मैदानामध्ये आपण अनुभवलं. आणि मग आता इथे राहुल मुजावरला सुद्धा धावा रोखताना बऱ्याच अंशी अडचणी येत आहेत, कारण आता सामना जिंकण्यासाठी केवळ 5 धावांची गरज असणार आहे आणि फ्री हिटची नामी संधी सरोज आले. नक्की सुदर्शन चक्र पंचांनी फिरवलाय, म्हणजे फ्री हिटची संधी उचलताना बॉस फायटर संघ विजेता ठरलाय. पंकज नागवा ऑन द फायर. बॉस फायटर